वेलकम टू डिजिटल क्लासरूम ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। बेटा शेवटच्या रेकॉर्डेड लेक्चर मध्ये आपण बेटा रेस्पिरेशन इन अ ह्यूमन पर्यंत आलो होतो, बरोबर। आपापल्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि फास्ट मध्ये लेकरांना ऑनलाईन यायचं सांगा। मी चेक करतोय लेकरांना। परत एकदा संडेला आपली एक्झाम असणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जो सिल्लोड तालुका आहे, सिल्लोड तालुक्यामध्ये आपण जी एक्झाम घेणार ती एक्झाम घेणार लेकरांनो। त्याचं नाव आहे, त्या सेंटरचं नाव बेटा गुरुकुल कॅम्ब्रिज जी आहे, जी की भराडी रोडला आहे बेटा, तिथं आपली एक्झाम होणार। सीबीएसई वाले आणि स्टेट बोर्ड हे दोन्ही पण आपण तिथं कंडक्ट करणार बेटा। टायमिंग जो आहे उद्याच्या लेक्चर मध्ये मी सगळ्यांना टायमिंग सांगन। पहिली आपली एक्झाम सगळ्यांसाठी फ्री राहील बेटा, आलं लक्षात। आणि एक जबरदस्त डिस्काउंट बेटा मी सिल्लोड फुलंब्रीच्या विद्यार्थ्यांसाठी याच्यामध्ये घेऊन येतोय। पण तुमचा सगळ्यांचा रिस्पॉन्स पाहिजे। या जगद्गुरु टेस्ट सिरीज मध्ये बेटा सर्वात महाराष्ट्रामध्ये सर्वात जबरदस्त प्लॅन जर कोणी घेऊन आला असेल तर तो लेकरांनो अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। या अगस्ती करियर इन्स्टिट्यूट मध्ये जो जगद्गुरु सुपर ट्रॅक नावाची जी टेस्ट सिरीज आहे बेटा, या टेस्ट सिरीज मध्ये आपण 38 एक्झाम ऑफलाईन घेणार आहे लेकरांनो, सोबत सोबत लेक्चर पण होणार लेकरांनो, आलं लक्षात बेटा। सगळ्यांनी आपापल्या मित्रांमध्ये शेअर करा फास्ट। चला लेकरांनो आता आपण चालू करू। सर शेवटच्या लेक्चर मध्ये आपण कुठे होतो? शेवटच्या लेक्चर मध्ये लेकरांनो आपण सर्वात पहिलं नॉस्ट्रिल। काय पाहिलं आपण? नॉस्ट्रिल। सगळ्यांनी लेक्चर बघितलं ना बेटा शेवटचं? हो की नाही कमेंट मध्ये सांगा। आपापल्या मित्रांना शेअर करा फास्ट। आज आपण खूप पुढे जाणार बेटा। आपापल्या मित्रांमध्ये शेअर करा, आपापल्या मित्रांना फोन करा, आपापल्या मित्रांना सांगा सबस्क्राईब करा। चला मित्रांनो पटकन वॉचिंग ही कमीत कमी 10च्या वर गेली पाहिजे बेटा, फास्ट। 565 पर्यंत सबस्क्रायबर गेले पाहिजे लेकरांनो। चला लास्ट लेक्चर मध्ये कमेंट मध्ये सांगत चला रेकॉर्डेड लेक्चर केलं ना। मी बेटा प्रोफेसर उद्धव काकडे आणि डायरेक्टर ऑफ अगस्ती करियर इन्स्टिट्यूट। प्रचंड बेटा आमच्या टीमचा अनुभव, फिजिक्सचे लेक्चर बेटा स्टेट बोर्ड वाल्यांचे आपल्या ग्रॅव्हिटेशन नावाचा टॉपिक आहे, आपल्या अगस्ती करियर इन्स्टिट्यूटच्या याच्यावर आपण अपलोड केले। सीबीएसई चे पण चालू आहेत। आज रात्री मी तुमचा सर्क्युलेशन नावाचा आणि सोबत सोबत याच्यामध्ये बेटा आपण जो न्यूट्रिशन इन अ ह्यूमन हे पण सुद्धा मी अपलोड करून देणार। म्हणजे उद्या तुम्ही स्कूलला जायच्या अगोदर एक लेक्चर करू शकता, स्कूल वरून आल्याच्या नंतर एक लेक्चर करणार बेटा। त्याच्यामध्ये उद्या मी परत एकदा तुमच्या स्कूलवर राऊंड मारणार। सगळ्यांनी बेटा छान प्रकारे तयारी करा आणि एवढं लक्षात ठेवा लेकरांनो, पेपर खूप सुंदर प्रकारे फायनल बेटा बोर्डचा पेपर तुमचा सीबीएसईचा जसा असणार तशा पद्धतीने पेपर तयार झालाय बेटा। आणि या सगळ्यांची ऑफलाईन एक्झाम आपण घेणार आणि त्याच वीक मध्ये पुढच्या वीक मध्ये सगळ्यांचा रिझल्ट तुम्हाला येणार लेकरांनो। त्याचा आलं लक्षात लेकरांनो? चला बेटा सगळ्यांनी आपापल्या मित्रांना शेअर करा। चलो बेटा सर्वात पहिले आपण नॉस्ट्रिल घेतलं, बरोबर। नॉस्ट्रिल नंतर आपण वेस्टिब्यूल घेतलं। इकडे लक्ष द्या सगळेजण, मी यामध्ये तुम्हाला रेस्पिरेशन नावाचा जो पॉइंट आहे तो आपण आज क्लिअर करून टाकू बेटा आणि लगेच आपण न्यूट्रिशनला चालू करू बेटा, आलं लक्षात। रेस्पिरेशन मध्ये सर्वात पहिले टॉपिक बेटा रेस्पिरेशन इन अ ह्यूमन। रेस्पिरेशन इन ह्यूमन। आता आपण रेस्पिरेशन इन अ ह्यूमन जे आहे त्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो? तर आपण रेस्पिरेशन इन अ ह्यूमन मध्ये सर्वात पहिले आपण रेस्पिरेशन चे डेफिनेशन आपण पाहिली। ब्रेकडाऊन ऑफ सिंपल फूड मटेरियल फॉर एनर्जी प्रोडक्शन इनसाइड द सेल, याला आपण रेस्पिरेशन म्हटलो। त्यामध्ये पण आपण दोन टाईप पाहिले, एक एरोबिक पाहिला आणि एक अनएरोबिक पाहिला। एरोबिक मध्ये पण आपण पाहिलं ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी, कंप्लीट ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज साठी आपल्याला सर्वात पहिले जो लागला त्याचं नाव होतं लेकरांनो ग्लायकोलायसिस। त्यानंतर आपण जे दुसरं पाहिलं ग्लायकोलायसिसच्या नंतर आपण जेव्हा पुढे गेलो
तिथं क्रेब्स सायकल पाहिलं. क्रेब्स सायकलच्या नंतर बेटा NADH2 आणि FADH2 याला आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये टाकलं. तिथं ATP तयार केला. ATPचं पूर्ण कॅल्क्युलेशन मी तुमच्या समोर ठेवलं होतं लेकरांनो. त्यानंतर ह्युमन मध्ये आपण अनएरोबिक रेस्पिरेशन पाहिलं. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन केलं. पायरुविक ऍसिड मिळाला. या पायरुविक ऍसिडचा इन प्रेझेन्स ऑफ आपण पाहिलं LDH आपल्याला लॅक्टिक ऍसिड भेटलं. LDH कुठं प्रेझेंट असतो? मसल सेल मध्ये असतो. सर ADH कुठं असतो? ADH हा बॅक्टेरियामध्ये किंवा ईस्ट मध्ये आपण घेतला. आणि ADH हा एन्झाईम आहे. एन्झाईम काय आहे? केमिकल विच इन्क्रीज द रेट ऑफ रिएक्शन. मग ADH कोणामध्ये होता? बॅक्टेरिया सोबत सोबत आपण फंगी सुद्धा पाहिलं. आणि त्या फंगीचं नाव काय आहे? ईस्ट आहे. ईस्ट ही युनिसेल्युलर फंगी आहे. आलं लक्षात लेकरांनो. त्यानंतर आपण पुढे गेलोय बेटा. रेस्पिरेशन एरोबिक संपल्याच्या नंतर ह्युमन मध्ये गेलो. ह्युमन मध्ये पण आपण पूर्ण टोटल 5 स्टेप पाहिल्या. एक पहिली स्टेप आपण त्याच्यामध्ये पाहिली जिचं नाव होतं लेकरांनो ब्रीदिंग. ब्रीदिंग आपण पाहिलं. एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन आपण यामध्ये सर्वात पहिले पाहिलं. एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन. एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन with CO2 produced by tissue याला आपण म्हटलो लेकरांनो ब्रीदिंग. ब्रीदिंग इज कॉमनली नोन एज रेस्पिरेशन. बट बेटा ब्रीदिंग अँड रेस्पिरेशन जे आहे हे दोन्ही ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन या दोन्ही बेटा सारख्या टर्म आहे का? नाही, दोन्ही वेगवेगळे आहे. मग ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय? इनहॅलेशन अँड एक्झॅलेशन. मग इनहॅलेशन म्हणजे काय? ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन या ऍटमॉस्फेरिक एअर. ऍटमॉस्फेरिक एअर मध्ये अनेक गॅसेस येतात बेटा. त्या एअरला आपण लंग्स मध्ये ड्रॉन करतो म्हणजे ऍटमॉस्फेरिक एअर ड्रॉन इनटू द लंग्स. आणि दुसरं जे आपण पाहिलं याच्यामध्ये सर दुसरं काय आहे? एक्झॅलेशन. रिमूव्हल ऑफ CO2 फ्रॉम द लंग्स याला एक्झॅलेशन आपण म्हटलं बेटा. पण यामध्ये आपण ह्युमन रेस्पिरेशनच्या ज्या दुसरी स्टेप पाहिली त्यामध्ये आपण पाहिलं एक्सचेंज ऑफ गॅसेस अक्रॉस द अल्व्हिओलार मेम्ब्रेन. अल्व्हिओलारची जी मेम्ब्रेन आहे बेटा ते अल्व्हिओलार मेम्ब्रेनच्या अक्रॉस आपण बेटा ऑक्सिजन अल्व्हिओलाई मधून ब्लड मध्ये टाकला आणि ब्लड मधला CO2 कुठे टाकला बेटा? अल्व्हिओलाई मध्ये. म्हणजे तिथं काय झालं लेकरांनो? एक्सचेंज झालं. बरं सर त्यानंतर आता ब्लड मध्ये ऑक्सिजन गेलाय. मग ब्लड मधला ऑक्सिजन टिश्यू पर्यंत घेऊन गेलो. टिश्यू जवळचा CO2 लंग्स पर्यंत घेऊन गेलो. म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. पण कोणाद्वारे नेलं? ब्लड द्वारे नेला. आलं लक्षात सर? ऑक्सिजन हा ब्लड मध्ये डायरेक्ट जातो का कोणाला बाइंड होऊन जातो? हा बेटा कोणाला बाइंड होऊन जातो? पुढे आपण बघणार आहे त्या पिगमेंटचं नाव हिमोग्लोबिन आहे. मग आपण यामध्ये पहिली स्टेप जी आहे लेकरांनो, पहिली स्टेप आपली ब्रीदिंग झाली. नंतर आपण याच्या सोबत सोबत लेकरांनो ब्रीदिंग साठी लागणारे जे पार्ट आहे यामध्ये सर्वात पहिले आपण घेतोय. लक्ष द्या लेकरांनो. बेटा मी एक ह्युमनचं स्ट्रक्चर काढतोय. हा झाला बेटा तू जो मला लाईव्ह बघतोय. हा झाला बेटा आपला एक ह्युमन. हे ह्युमनचं झालं नॉस्ट्रिल. हा झाला बेटा आपला ह्युमन. ह्युमनचा झाला हा रेस्पायरेटरी पार्ट. या रेस्पायरेटरी पार्ट मध्ये आपण पुढे पाहिलं. हा जो दिसतोय लेकरांनो तुम्हाला पुढचा जो पार्ट झाला हा पार्ट झाला लेकरांनो आपला हा कॉमन. इथं आपल्याला थोडा दिसणार हा कॉमन जो पार्ट आहे माउथ. आणि लेकरांनो आपण पुढे बघणार सर माउथ. आणि पुढे आपल्याला जो दिसणार लेकरांनो रेस्पायरेटरी पार्टचा जो कॉमन पार्ट आपल्याला इथं दिसतोय त्या कॉमन पार्टला आपण म्हणणार लेकरांनो फॅरिंग्स. त्यानंतर आपण पुढे पाहिलं फॅरिंग्सच्या नंतर आपला लॅरिंग्स येतोय. लॅरिंग्सच्या नंतर येतोय ट्रकिया. या ट्रकियावर जर आपण पाहिलं सी शेप रिंग आपल्याला याच्यामध्ये दिसणार. अशा पद्धतीनं बेटा सी शेप रिंग आपल्याला याच्यामध्ये दिसणार. या ज्या सी शेप रिंग आहे या कशापासून बनलेल्या असतात? या बनलेल्या असतात लेकरांनो कार्टिलेज. सर कार्टिलेज काय आहे? कार्टिलेज लेकरांनो कनेक्टिव्ह टिश्यू आहे. कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यू. बर आता हा जो ट्रकिया आहे हा ट्रकिया पुढे चालून काय होणार लेकरांनो? हा बेटा ट्रकिया डिवाइड होणार. हा ट्रकिया ज्याच्यामध्ये डिवाइड झालाय त्याला आपण याला नाव दिलं लेकरांनो ब्रॉन्काय. ब्रॉन्काय. एक बेटा लेफ्ट ब्रॉन्काय एक झाली राईट ब्रॉन्काय. मग आपण याच्यामध्ये लेकरांनो ही जी ब्रॉन्काय आहे याला पुढे आपण पाहिलं सर हे काय आहे? हे लंग्स आहे. एक राईट लंग्स घेतलंय एक लेफ्ट लंग्स घेतलंय लेकरांनो.
यामध्ये आपण पाहिलं सर हा जो नॉच आपल्याला दिसतोय, हे जे खड्डा लाईक स्ट्रक्चर दिसतंय, या खड्डा लाईक स्ट्रक्चरला आपण म्हटलो कार्डियाक नॉच. नॉच या शब्दाचा अर्थ होतो लेकरांनो खड्डा. खड्डा लाईक स्ट्रक्चर, पण त्याच्यामध्ये जाऊन कोण बसतंय बेटा? हार्ट. मग हार्टला आपण काय म्हटलो? कार्डियाक. असा खड्डा ज्या खड्ड्यामध्ये हार्ट जाऊन बसलाय त्याला आपण म्हटलो लेकरांनो कार्डियाक नॉच. काही अडचण? आता मी काय करतो बेटा, एवढा जो पार्ट आहे हा पार्ट मी थोडासा झूम करतो लेकरांनो. आता इकडे लक्ष द्या बेटा, आपण याच्यामध्ये बघू. ही जी आपली ब्रॉन्काय आहे, आपण पाहिला हा झाला आपला ट्रकिया. या ट्रकियाला आपण डिवाइड केलं राईट आणि लेफ्ट ब्रॉन्काय मध्ये. आता ही ब्रॉन्काय जी आहे ही झाली लेकरांनो आपली प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्काय बोलत चला. ट्रकिया डिवाइड झाल्याच्या नंतर आपल्याला भेटणार प्रायमरी ब्रॉन्काय. ट्रकिया डिवाइड झाल्याच्या नंतर आपल्याला भेटणार प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्कायला आपण डिवाइड केलं, आपल्याला भेटली लेकरांनो सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्कायला आपण डिवाइड केलं, आपल्याला भेटली लेकरांनो टर्शरी ब्रॉन्काय. आणि टर्शरी ब्रॉन्कायच्या नंतर तयार झालं बेटा, त्याला आपण म्हटलो लेकरांनो याचं नाव आहे ब्रॉन्किओल्स. ब्रॉन्किओल्स. ब्रॉन्किओल्स आणि ब्रॉन्काय मध्ये काय फरक आहे? लक्ष द्या बेटा सगळेजण. ब्रॉन्किओल्स आणि ब्रॉन्काय मध्ये काय फरक आहे? फरक तुम्हाला दिसून जाईल लेकरांनो. ही जी दिसते ही झाली लेकरांनो ब्रॉन्किओल्स. काही अडचण बेटा कोणाला? नाही. ही झाली लेकरांनो आपली प्रायमरी ब्रॉन्काय. ही घेतली आपण प्रायमरी ब्रॉन्कायच्या नंतर सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्कायच्या नंतर आपण पाहतोय 3 नंबरला, याला म्हटलं आपण बेटा पुढं सर काय, तर ही जी झाली लेकरांनो आपली, आपण घेतलं टर्शरी ब्रॉन्काय. टर्शरी ब्रॉन्कायच्या नंतर आपण जे बघतोय लेकरांनो, ही जी आपली टर्शरी ब्रॉन्काय जी होती, लक्ष द्या लेकरांनो सगळेजण, ही जी टर्शरी ब्रॉन्काय, या टर्शरी ब्रॉन्काय मधून आपल्याला बाहेर कोण आलं, याचं नाव आहे लेकरांनो ब्रॉन्किओल्स. काय लेकरांनो याचं नाव? ब्रॉन्किओल्स. मला सांगा ब्रॉन्काय आणि ब्रॉन्किओल्स मधला तुम्हाला इथं डायग्राम द्वारे आपल्याला फरक काय जाणवला? ब्रॉन्काय आपण याच्यामध्ये बघतोय, मला याच्यामध्ये सांगा हे जे ब्रॉन्किओल्स तुम्हाला दिसतंय, या ब्रॉन्किओल्स मध्ये आणि ब्रॉन्काय मध्ये फरक काय आहे? कमेंट मध्ये सगळ्यांनी सांगायचं बेटा. ही जी ब्रॉन्किओल्स आहे आणि ही जी ब्रॉन्काय, दोघांमध्ये आपण जर फरक पाहिला तर ब्रॉन्किओलची डायमीटर ही छोटी आहे आणि ब्रॉन्कायची डायमीटर कशी आहे? मोठी आहे. मग आपण दोघांमधला आपल्याला फरक कळाला. मग ब्रॉन्कायच्या नंतर आपण परत बेटा ब्रॉन्किओल्स मध्ये डिवाइड केलं. ब्रॉन्किओल्स सुद्धा डिवाइड झाली लेकरांनो. याला परत आपण बेटा ही जी ब्रॉन्किओल्स आहे, या ब्रॉन्किओल्सला आपण म्हटलो परत सेकंडरी ब्रॉन्किओल्स. त्याच्यानंतर परत लेकरांनो आपण पाहिलं ही जी ब्रॉन्किओल्स आली, या ब्रॉन्किओल्सला आपण म्हटलो टर्मिनल ब्रॉन्किओल्स. टर्मिनल ब्रॉन्किओल्स. आता जी टर्मिनल ब्रॉन्किओल्स आहे, टर्मिनल का म्हटलो? कारण की या ब्रॉन्किओलच्या नंतर आपल्याला ब्रॉन्किओल दिसणार नाही, सर्वात शेवटची ब्रॉन्किओल्स. पण टर्मिनल ब्रॉन्किओल जी आहे बेटा, या टर्मिनल ब्रॉन्किओल्स वर एक बेटा बॅग लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसणार. बॅग लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसणार आणि या बॅग लाईक स्ट्रक्चरला आपण एक नाव दिलंय. काय नाव दिलंय सर? एल्व्हिओलाय. काय म्हटलं बेटा आपण? एल्व्हिओलाय. एल्व्हिओलाय काय आहे? बॅग लाईक स्ट्रक्चर. बॅग लाईक स्ट्रक्चर. बॅग लाईक स्ट्रक्चर मग कुठे प्रेझेंट आहे? टर्मिनल ब्रॉन्किओल्स वर. सर पण या बॅग लाईक स्ट्रक्चर वर काय होणार? ऍक्च्युअल या बॅग लाईक स्ट्रक्चर म्हणजे एल्व्हिओलाय जे आहे, या एल्व्हिओलाय वरच काय होणार? एक्सचेंज ऑफ गॅसेस. एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे मला नाही कळालं सर एक्सचेंज ऑफ गॅसेस म्हणजे नेमकं कसं होणार याच्यामध्ये. लक्ष द्या लेकरांनो, याच्यामध्ये आपण बघणार सर हे जे एक्सचेंज ऑफ गॅसेस इथं कसं आहे. मी याला आता झूम केलं. ही जी एल्व्हिओलाय आपली दिसते, ही एल्व्हिओलाय घेतली बेटा, थोडं झूम केलं. याच्यामधून ऑक्सिजन बाहेर गेला आणि ब्लड मधला जो CO2 आहे तो कोणामध्ये आला लेकरांनो? एल्व्हिओलाय मध्ये आला. पण ही जी एल्व्हिओलाय, या एल्व्हिओलायच्या जर बाजूला आपण पाहिलं तर नेटवर्क ऑफ आपल्याला ब्लड वेसल इथं दिसताय. काय दिसताय लेकरांनो आपल्याला? नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. मग आपण याला म्हटलं बेटा की ही जी एल्व्हिओलाय,
अल्व्हिओलाई कव्हर बाय नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. मग याला घेतलं लेकरांनो मी ब्लड वेसल, पण एक आहे की नेटवर्क आहे ब्लड वेसल. ब्लड वेसल, पण या ब्लड वेसलचं नेटवर्क कुणाच्या अराउंड आहे? अल्व्हिओलायच्या. म्हणून मी इथं एक पॉइंट तुम्हाला लिहून देतो. कोणता पॉइंट? अल्व्हिओलाई कव्हर्ड बाय नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. काही अडचण लेकरांनो कोणाला? सगळेजण लक्ष द्या. सुंदर असा आपला टॉपिक चालू आहे, रेस्पिरेशन इन अ ह्युमन. त्यामध्ये आपण सर्वात पहिला जो पार्ट बघतोय, सर ऐका ना, ही जी ओपनिंग आपल्याला दिसते, या ओपनिंगला आपण म्हटलो नॉस्ट्रिल. काय म्हटलो लेकरांनो? नॉस्ट्रिल. आपलं जे नाक आहे ना, या नाकाची जी ओपनिंग आहे ना, त्या ओपनिंगला आपण काय म्हणणार? त्याला म्हणणार लेकरांनो आपण नॉस्ट्रिल. मग आता तुम्ही जिथं घरी असणार, लेक्चर झाल्याच्या नंतर एक आरसा घ्यायचा, तो आरसा असा समोर ठेवायचा, आपलं नाक असं वर करायचं, नाकामध्ये तुम्हाला केस दिसतील. जिथपर्यंत हेअर प्रेझेंट आहे तो पार्ट झाला लेकरांनो वेस्टिब्युलचा. वेस्टिब्युल. बर, सर्वात पहिले नॉस्ट्रिल, त्याच्यानंतर जो हेअर जिथपर्यंत प्रेझेंट आहे तो पार्ट झाला वेस्टिब्युल. वेस्टिब्युलच्या नंतर हा जो पार्ट आपल्याला दिसतोय याला म्हटलो लेकरांनो आपण रेस्पायरेटरी पार्ट. शेवटच्या लेक्चरमध्ये या सगळ्या गोष्टी मी घेतल्या. रेस्पायरेटरी पार्टच्या नंतर आपल्याला इथं जो रिजन दिसतोय बेटा, इथं जो रिजन दिसतोय आपल्याला, या रिजनला आपण म्हटलो ऑलफॅक्टरी पार्ट. सर ऑलफॅक्टरी पार्टचं काम काय आहे बेटा? आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन मध्ये तर बघू, पण या ऑलफॅक्टरी पार्टचं आहे आलेली हवा सुगंधित आहे की दुर्गंधित आहे हे सेन्स करण्याचं काम कोणाचं आहे? तुझं माझं की ऑलफॅक्टरी पार्टचं? काही अडचण लेकरांनो? त्यानंतर हे जे तुम्हाला आतली जी ओपनिंग दिसते त्याला म्हणतो आपण इंटरनल ओपनिंग किंवा त्याला म्हणतो आपण इंटरनल लेट्स. काही अडचण बेटा नाही. हे बघा, आपण बाहेरची ओपनिंग, एक्सटर्नल जी ओपनिंग आहे त्याला नॉस्ट्रिल म्हटलो, आणि आतली जी ओपनिंग आहे, घरी जायचं, आरसा घ्यायचा, करायचं, घशामध्ये आपल्याला 2 होल दिसतात, ती मधली जी ओपनिंग आहे बेटा त्या ओपनिंगला आपण म्हटलो इंटरनल लेट्स. काय म्हटलं बेटा? इंटरनल लेट्स. इंटरनल लेट्सच्या नंतर हा जो पार्ट तुम्हाला दिसला याला म्हटलो लेकरांनो आपण फॅरिंग्स. काय म्हटलं लेकरांनो आपण याला? फॅरिंग्स. फॅरिंगच्या नंतरचा हा जो पार्ट दिसतोय बेटा आपण या पार्टला आपण म्हटलोय लॅरिंग्स. काही अडचण बेटा? लॅरिंग्स नंतर आपल्याला हा जो पार्ट दिसतोय लेकरांनो या पार्टला आपण म्हटलो ट्रकिया. काय म्हटलोय बेटा? ट्रकिया. आणि ट्रकियाच्या नंतरचा जो पार्ट आहे जो आपण झूम केला इथे त्याला आपण पहिलं घेतलं ट्रकिया डिवाइड इंटू राईट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. प्रायमरी ब्रॉन्कायच्या नंतर सेकंडरी ब्रॉन्कायच्या नंतर टर्शरी ब्रॉन्काय, अँड टर्शरी ब्रॉन्काय गिव्स रेस्ट टू द ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्क्युल्स आणि ब्रॉन्काय मध्ये काय फरक आहे? ब्रॉन्क्युल्स ही डायमीटरना छोटी आहे आणि ब्रॉन्काय हे डायमीटरना मोठी आहे. मग ब्रॉन्क्युल्सला परत आपण डिवाइड केलं, आपल्याला एक टर्मिनल ब्रॉन्क्युल्स भेटली, आणि ही जी टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आहे बेटा याला एक बॅग लाईक स्ट्रक्चर अराईज झालं, आणि जिथं काय होणार आहे? एक्सचेंज ऑफ गॅसेस. बट दिस बॅग लाईक स्ट्रक्चर इज कव्हर बाय बेटा नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. कळालं लेकरांनो? काही अडचण कोणाला इथपर्यंत? कमेंट मध्ये सांगा. सर इथपर्यंत आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आता आपण पुढे बघणारे लेकरांनो मेकॅनिझम. काही अडचण बेटा? की नेमकं सर आपण सर्वात पहिले ब्रीदिंग कशी होती ते आपण बघू बेटा. मग आपण इथं पाहू मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. याच्यामध्ये नेक्स्ट पॉइंट मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. नेमकं सर ब्रीदिंग कशी होते ते आपण इथे बघूया बेटा. चला लक्ष द्या. नेमकं सर ब्रीदिंग कशी होते, मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग कसं आहे, कसं होतं हे आपण इथं बघणार. सर्वात पहिले यासाठी मी तुम्हाला एक कॉन्सेप्ट शिकवणार, त्याचं नाव आहे लेकरांनो डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे नेमकं काय बेटा? फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये तुम्ही जर अगरबत्ती लावली तर तो अगरबत्तीचा जो बेटा सुगंध आहे तो तुमच्या हॉल पर्यंत येतो.
तो हॉल पर्यंत येतोय, पण देवघरात जर अगरबत्ती लावली तर हॉल पर्यंत स्मेल येतोय. पण लेकरांनो, अगरबत्तीच्या त्या धुराचं कॉन्सन्ट्रेशन सर्वात जास्त देवघराजवळ, आणि तो कुठे जातोय लेकरांनो, जिकडं अमाऊंट कॉन्सन्ट्रेशन धुराचं कमी आहे. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, हाय अमाऊंट टू लो अमाऊंट, जी मॉलिक्युलची मुवमेंट होती त्याला आपण काय म्हणतोय बेटा, डिफ्युजन. मग डिफ्युजन म्हणजे काय, मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लो कॉन्सन्ट्रेशन. मग मी इथं म्हटलं डिफ्युजन म्हणजे काय, मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल, मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल, मॉलिक्यूल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, लो कॉन्सन्ट्रेशन. या गोष्टीला आपण काय म्हटलो लेकरांनो, डिफ्युजन म्हटलो. काही अडचण बेटा कोणाला, डिफ्युजन म्हणजे काय, मॉलिक्युलची मुवमेंट फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. मग मला सांगा, सेम आपण गॅसेस साठी म्हणू शकतो का? आपण जर पाहिलं लेकरांनो, गॅसमध्ये, एअर मध्ये जर आपण पाहिलं, ऑक्सिजन आहे, CO2 आहे, बरोबर बेटा. आपल्या बॉडीमध्ये CO2 तयार होतो, म्हणजे बॉडीमध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. पण ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन जास्त आहे, आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन तयार होत नाही. मग ऑक्सिजन कुठून कुठे मूव्ह होणार बेटा, फ्रॉम ऍटमॉस्फिअर टू लंग्स. आणि लंग्स मधला CO2 कुठे जाणार लेकरांनो, तर तो कुठे जाणार बेटा, तर आपण पाहिलं बेटा, फ्रॉम लंग्स टू द ऍटमॉस्फिअर. आलं लक्षात बेटा. मग आपण डिफ्युजन ला असं सुद्धा म्हणू शकतो ब्रीदिंग साठी, मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हाय, मुवमेंट ऑफ गॅसेस फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. आलं लक्षात लेकरांनो. मग मुवमेंट ऑफ मॉलिक्यूल और गॅसेस फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. कळालं बेटा डिफ्युजन, सगळ्यांना काही अडचण इथपर्यंत नाही. आता आपण पाहतोय बेटा, इकडे लक्ष द्या सगळेजण, आपले जे लंग्स आहे लेकरांनो, इथं आपण जे आपले लंग्स पाहिले, यामध्ये आपण लंग्स बघू. हे जे तुम्हाला लंग्स दिसताय बेटा, या लंग्सच्या बाहेर जर आपण पाहिलं तर लंग्सच्या बाहेर आपल्याला दिसतंय लेकरांनो, तर हे काय आहे, या झाल्या बेटा रिब. काय झाल्या, रिब. आणि या ज्या रिब आहे, या रिब एका गोष्टीला जोडल्या आहे, आणि या बोनचं नाव आपण ठेवतोय स्टर्नम. काय नाव ठेवलं आपण याचं, स्टर्नम. आणि या काय झाल्या बेटा, रिब्स झाल्या. एक आहे की अनेक आहे, अनेक. म्हणजे आपण पाहतोय याच्यामध्ये जे दिसतंय याला आपण काय म्हणतो बेटा पुढे, रिब्स. आणि रिब्सच्या मध्ये काय, स्टर्नम. 1-2 मिनिटं चालूच ठेवा बेटा. आपापल्या मित्रांमध्ये शेअर करा तोपर्यंत. चला सगळेजण इकडे लक्ष द्या. आवाज येतोय बेटा सगळ्यांना आता? सर तुम्ही कुठे गेले होते? मी बेटा हे दाखवण्यासाठी तुम्हाला गेलो होतो. लक्ष द्या. आता हे जे दिसतंय बेटा, हे झाल्या आपल्या रिब्स झाल्या, बरोबर. या झाल्या रिब, या झाल्या रिब. आणि हा जो झालाय बेटा, याला म्हटलं आपण स्टर्नम. काय म्हटलं, स्टर्नम. ही झाली फ्रंट साइड आणि ही झाली बॅक साइड. बॅक साइडला रिब्स कोणाला जोडलाय लेकरांनो, तर बॅक साइडला या रिब जोडलाय व्हर्टेब्रल कॉलमला. बॅक साइड याला म्हणतो आपण डॉर्सल, फ्रंट साइड याला म्हणतो आपण व्हेंट्रल. परत एकदा, फ्रंट साइड व्हेंट्रल आणि बॅक साइड डॉर्सल. फ्रंट साइड व्हेंट्रल आणि बॅक साइड डॉर्सल. मग स्टर्नम आणि रिब्स ज्या प्रेझेंट दिसताय बेटा आपल्याला याच्यामध्ये, इथं ज्या दिसताय, या कोणत्या साइडला दिसताय बेटा आपल्याला, व्हेंट्रल साइडला. आणि डॉर्सल साइडला आपला कोण प्रेझेंट आहे बेटा, याला काय म्हटलं आपण, व्हर्टेब्रल कॉलम. काय म्हटलं लेकरांनो, व्हर्टेब्रल कॉलम. आता इकडे लक्ष द्या. हा जो तुम्हाला दिसतोय रिब, आणि रिबच्या मध्ये प्रेझेंट असतं लेकरांनो काय, लंग्स प्रेझेंट असतं. काय प्रेझेंट आहे, लंग्स. ही झाली बेटा आपली थोरॅसिक कॅव्हिटी आणि ही झाली ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी आणि ऍब्डॉमिनल कॅव्हिटी या दोघांना सेपरेट करणारा जो पार्ट असतो त्याला म्हणतो आपण डायफ्राम. काय म्हणतोय, डायफ्राम. परत एकदा, thoracic cavity and abdominal cavity. Thoracic cavity and abdominal cavity is separated by diaphragm. काय म्हटलं बेटा, डायफ्राम. कळालं लेकरांनो सगळ्यांना? लक्ष द्या. याच्यामध्ये आपण पाहिलं, ही झाली व्हेंट्रल, ही झाली डॉर्सल, खालची झाली काय सर, याला म्हणतो पोस्टेरियर, आणि वरची झाली अँटेरियर. काही अडचण बेटा कोणाला? चला आता इकडे लक्ष द्या बेटा सगळेजण. याला थोडस बाजूला ठेवतो.
आता इकडे लक्ष द्या सर, नेमकं आता मला एक सांगा, आपण नेमका हवा मध्ये कशी घेणार? लक्ष द्या लेकरांनो, हवा नेमकं मध्ये कशी घेणार या गोष्टीला आपण याच्यामध्ये बघू, म्हणजे मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग कसं होणार. तर यामध्ये आपण सर्वात पहिले पाहतोय एक गोष्ट आपल्याला क्लिअर झाली. कोणती गोष्ट क्लिअर झाली लेकरांनो? ही झाली वेंट्रल साइड, मागची झाली डॉर्सल साइड. वेंट्रल साइडला स्टर्नम आहे, त्याच्यासोबत कोण जॉईन केलंय? रिब्स. बॅक साइडला कोण आहे लेकरांनो? तर आपण पाहिलं लेकरांनो आपला कोण आहे? व्हर्टेब्रल कॉलम. आलं लक्षात लेकरांनो? बर, गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. बाहेर ऑक्सिजन जास्त आहे, आत ऑक्सिजन कमी आहे, मग गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम जास्त कॉन्सन्ट्रेशन कडून कमी कॉन्सन्ट्रेशन कडे. आपल्या लंग्स मध्ये ऑक्सिजन कमी आहे आणि ऍटमॉस्फिअर मध्ये ऑक्सिजन जास्त आहे. मग आपण पाहिलं बेटा गॅस कुठून कुठे मूव्ह होणार? फ्रॉम, तर आपण पाहतोय लेकरांनो फ्रॉम कुठून कुठे? ऍटमॉस्फिअर टू लंग्स. आलं लक्षात? पण नेमकं ब्रीदिंग कशी होते? सर ऐका ना, यासाठी आपण एक गोष्ट बघणार आहोत. सर ब्रीदिंग कशी होते? तर इकडे लक्ष द्या लेकरांनो सगळेजण. मी एक तुम्हाला फिजिक्सचा लॉ सांगतो, त्याचं नाव आहे बेटा बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ. बॉइल्स लॉ काय सांगतोय? प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर वाढला प्रेशर कमी होणार, व्हॉल्यूम जर कमी झाला तर प्रेशर वाढणार. म्हणजे प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांचं रिलेशन एकमेकासोबत उलट आहे. एक वाढला दुसरा कमी होणार, दुसरा वाढला पहिला कमी होणार. आलं लक्षात बेटा काही अडचण? बर, आता मला सांगा गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन किंवा हाय प्रेशर टू लो प्रेशर. गाडी जर पंक्चर झाली, तुम्ही पंक्चरच्या दुकानावर नेतात बरोबर बेटा, आणि तिथं एक एअर कॉम्प्रेशर असतं जे की बेटा तुमच्या गाडीच्या टायर मध्ये हवा भरतं, ट्यूब मध्ये हवा भरतं. का? ती हवा ऍटमॉस्फिअर मध्ये नाही का? आहे, पण त्या कॉम्प्रेसर मध्ये लेकरांनो प्रेशर जास्त आहे. म्हणजे गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. मग दुसरी एक गोष्ट आपण इथं शिकलो काय हो सर? गॅसेस डिफ्युजनला आपण अजून गॅसेसच्या टर्म मध्ये असंही म्हटलो, गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम, ऑलवेज मूव्ह फ्रॉम कुठून कुठे? ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर, हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. लो पार्शियल प्रेशर. काही अडचण बेटा कोणाला नाही? याच्यामध्ये परत एकदा सांगतो, गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन और गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. जिकडं जास्त प्रेशर तिकडून कमी प्रेशरकडे गॅस हा मूव्ह होतो. मला सांगा ऑक्सिजनचं प्रेशर सर्वात जास्त कुठे असतं? ऍटमॉस्फिअर मध्ये, आणि कमी कुठे असतं? लंग्स मध्ये. मग आपल्याला लेकरांनो बाहेरचा गॅस मध्ये घ्यायचा जर असला तर मधलं प्रेशर कसं करावं लागेल? ऑक्सिजनचं कमी करावं लागेल बरोबर बेटा. मग ऑक्सिजनचं प्रेशर आपल्याला कमी करायचंय. ऑक्सिजनचं प्रेशर जर आपल्याला कमी करायचं असलं, मधलं गॅसचं प्रेशर जर आपल्याला कमी करायचं असलं तर व्हॉल्यूम वाढवावं लागेल की कमी करावं लागेल? परत एकदा लेकरांनो बोलत चला. गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. बाहेरच्या प्रेशर पेक्षा आपल्या लंग्स मधलं प्रेशर आपल्याला कमी करायचं असलं तर आपल्या लंग्सचा व्हॉल्यूम काय करावं लागेल? वाढवावं लागेल की कमी करावं लागेल? कमेंट मध्ये सांगा लेकरांनो. परत एकदा एक्सप्लेन करतोय, लक्ष द्या. गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. बाहेरचा गॅस जर आत घ्यायचा असला तर बाहेरच्या प्रेशर पेक्षा मधला प्रेशर काय करावं लागेल? कमी करावं लागेल. मधलं प्रेशर जर कमी करायचं जर असलं तर व्हॉल्यूम आपल्या लंग्सचा वाढवावं लागेल की कमी करावं लागेल? पटकन बेटा एंगेज व्हा रे कमेंट्स वर. चला आपण पाहिलं लेकरांनो, याच्यामध्ये जर आपल्याला बाहेरचा गॅस जर मध्ये आणायचा असला तर आपल्याला लंग्सचा व्हॉल्यूम काय करावं लागेल? वाढवावं लागेल. मग बेटा आपण सर्वात पहिले म्हणतोय इथं आपल्याला कशाची गरज आहे? म्हणजे ब्रीदिंग साठी. ब्रीदिंग साठी
आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला ब्रीदिंग साठी काय करावं लागेल, चेंज इन अ व्हॉल्यूम ऑफ, चेंज इन अ व्हॉल्यूम ऑफ लंग्स. आपल्याला लंग्सचा व्हॉल्यूम काय करावं लागेल लेकरांनो, याच्यामध्ये चेंज करावं लागेल. पण लंग्सचा व्हॉल्यूम डायरेक्ट चेंज होतो का पोरं? नाही. लंग्सचा व्हॉल्यूम जर आपल्याला चेंज करायचा म्हटलं, लंग्स कोणामध्ये ठेवलंय आपण? थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. हे जे दिसतंय ना बेटा, याला म्हटलं आपण थोरॅसिक कॅव्हिटी. या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये कोण प्रेझेंट आहे? लंग्स. मग मला सांगा लेकरांनो, आपण यामध्ये पाहिलं, हा झाला आपला थोरॅसिक कॅव्हिटी, याच्यामध्ये ठेवला आपण लंग्स. मग जेव्हा लंग्सचा व्हॉल्यूम वाढवायचा आहे, तर अगोदर कोणाचा वाढवावा लागेल? थोरॅसिक कॅव्हिटीचा. आलं लक्षात लेकरांनो? मग आता इकडे लक्ष द्या बेटा, याच्यामध्ये आपलं जे इथं आपण बघतोय, सर मला लंग्सचा व्हॉल्यूम वाढवावा लागेल, पण लंग्सचा व्हॉल्यूम वाढवण्यासाठी मला काय करावं लागेल? कोणाचा चेंज करावा लागेल? चेंज इन व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटी. चला इकडे लक्ष द्या. थोरॅसिक कॅव्हिटीचा आपल्याला व्हॉल्यूम वाढवावं लागेल, या चेंज करावं लागेल. मग यामध्ये आपण घेतोय लेकरांनो, थोरॅसिक कॅव्हिटीचा आपण आता व्हॉल्यूम चेंज करू बेटा. इथं इकडे लक्ष द्या. आपण पहिलं लेकरांनो, ही झाली आपली, ज्याचं नाव आहे लेकरांनो, सर हे काय घेतलं आपण? आपली थोरॅसिक कॅव्हिटी. ही झाली लेकरांनो, आपण इथं घेतल्या, या झाल्या रिब. काय झाल्या लेकरांनो? रिब्स. हा झाला लेकरांनो आपला डायफ्राम. हा घेतला लेकरांनो डायफ्राम. इकडे लक्ष द्या सगळेजण. हा जो डायफ्राम तुम्हाला दिसतोय, सगळेजण व्यवस्थित लक्ष द्या. हा घेतला आपण डायफ्राम. आता या डायफ्राम आपल्याला इथं बघतोय, सर हा जो आपल्याला डायफ्राम याच्यामध्ये दिसतोय, या डायफ्राम जो आहे याची पोझिशन आहे लेकरांनो, सर कोणती पोझिशन आहे? या डायफ्रामची जर आपण पोझिशन पाहिली, तर याला म्हटलं लेकरांनो आपण पोस्टेरियर. हे जे झालं लेकरांनो, वरचा पार्ट झाला अँटेरियर. अँटेरियर हा जो पार्ट झाला बेटा आपला झाला, याला म्हटलं आपण व्हर्टिब्रल कॉलम. या पार्टला आपण म्हटलं लेकरांनो सर काय? डॉर्सल. हा जो पार्ट आहे बेटा, हा पार्ट झाला आपला वेंट्रल. वेंट्रल. चला परत एकदा, हा पार्ट झाला आपला वेंट्रल, हा पार्ट झाला आपला डॉर्सल, हा पार्ट झाला आपला अँटेरियर, खालचा पार्ट झाला आपला पोस्टेरियर. काही अडचण? पहिली गोष्ट, गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. मग आपल्याला हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन जर गॅसेसची जर मुवमेंट करायची असली, तर सर्वात पहिले आपल्याला कोणाचा व्हॉल्यूम चेंज करावा लागेल? लंग्सचा. पण लंग्सचा व्हॉल्यूम डायरेक्ट चेंज होत नाही. लंग्सचा व्हॉल्यूम चेंज करण्यासाठी थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम चेंज करावा लागतो. मग थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम कसा चेंज होतो, तो आपण इथं बघणार आहे. आता इकडे लक्ष द्या. हे जे तुमचं डायफ्राम दिसतंय बेटा, आपण आता कसं चेंज होतं ते इकडे बघू. सगळेजण इकडे लक्ष द्या. हा झाला बेटा आपला डायफ्राम. बरोबर, याचं नाव दिलं बेटा मी डायफ्राम. डायफ्रॅगम नाही म्हणायचं बेटा, काय म्हणायचं? डायफ्राम. आता हा जो इथं डायफ्राम आहे, मला आता आपण पाहिलं सर सध्याला या स्टेजला आपण म्हटलो लेकरांनो रिलॅक्स. रिलॅक्स कंडिशन. आणि रिलॅक्स कंडिशन मध्ये डायफ्राम कसा आहे? रिलॅक्स कंडिशन मध्ये डायफ्राम कसा आहे? डोम शेप आहे. डोम शेप. सर डोम शेप मला कळाला नाही. हा झाला फ्लॅट शेप, हा झाला डोम शेप, हा झाला फ्लॅट शेप, हा झाला डोम शेप. काही अडचण बेटा? बर. आपण आता इथं पाहिलं व्हॉल्यूम एवढा आहे. आता मी काय केलं, याच्यामध्ये हा जो तुम्हाला डायफ्राम दिसतोय, या डायफ्राम रिलॅक्स मध्ये डोम शेप असतो. आता मी याला काय करणार? कॉन्ट्रॅक्ट करणार. मग कॉन्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर हा फ्लॅट होणार. म्हणजे ही झाली आपली थोरॅसिक कॅव्हिटी. ही झाली थोरॅसिक कॅव्हिटी. हा झाला तुमचा व्हर्टेब्रल कॉलम. हे झालं लेकरांनो तुमचं काय बेटा? तर याच्यामध्ये आपण रिब्स घेतल्या आणि खालचा तुमचा जो पार्ट झाला याला म्हटलो आपण डायफ्राम. इकडे लक्ष द्या बेटा. पहिला आपण इथून इथपर्यंत व्हॉल्यूम पाहिला.
त्याच्यानंतर इथून इथपर्यंत व्हॉल्यूम पाहिला, पहिल्याच्या कम्पेअर मध्ये आता व्हॉल्यूम वाढला की कमी झाला. मग इथं काय झालं, आपला जो डायफ्राम आहे, डायफ्राम काय झाला, तर डायफ्राम इथं कॉन्ट्रॅक्ट झाला. मग कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर काय झालं, अँटेरियर कडून पोस्टेरियर कडे काय वाढला, व्हॉल्यूम वाढला. मग डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर काय झालं, इनक्रीज इन अ व्हॉल्यूम ऑफ लंग्स, इनक्रीज इन अ व्हॉल्यूम ऑफ लंग्स. बर, आता व्हॉल्यूम वाढलाय, पण डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर कसा होतोय, फ्लॅट होतोय. परत एकदा लक्ष द्या बेटा, कळतंय ना सगळ्यांना, कमेंट मध्ये सांगा. इकडे लक्ष द्या सगळेजण, इकडे लक्ष द्या रे पुरव. आपण याच्यामध्ये पाहिलं, ही कोणती साईड झाली आपली, व्हेंट्रल, मागची डॉर्सल, खालची पोस्टेरियर, वरची अँटेरियर. बर, गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर, जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे. बर, काहीच अडचण नाही सर, जास्त प्रेशर कडून कमी प्रेशर कडे मला कोणाला घेऊन जायचंय, गॅसला. पण प्रेशर कमी करण्यासाठी आपला बॉइल्स लॉ काय सांगतोय, तुम्हाला प्रेशर कमी करायचं असलं तुम्हाला व्हॉल्यूम वाढवावं लागन, प्रेशर कमी करायचं असलं व्हॉल्यूम वाढवावं लागन. पण डायरेक्ट लंग्सचा व्हॉल्यूम चेंज होत नाही, कारण की लंग्स कोणामध्ये बेटा, तर ते लंग्स प्रेझेंट आहे बेटा थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे काय, रिब्स, स्टर्नम, फ्रंट साइडला कोण बेटा, स्टर्नम, त्याला जॉईंट कोण केलं आपण, इकडे लक्ष द्या मित्रांनो. थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे काय, हे घेतलं आपण स्टर्नम, हे झालं रिब्स, आणि बॅक साइडला काय झालं, तर हा झाला म्हटलं वर्टिब्रल कॉलम. आणि या दोघांच्या मध्ये बेटा हा जो गॅप तयार झाला, हा जो स्पेस तयार झाला, त्याला म्हटलो आपण थोरॅसिक कॅव्हिटी. मग थोरॅसिक कॅव्हिटी जर वाढली तेव्हा कोण वाढन, लंग्स. मग पहिले थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम चेंज करू, कसा करणार, तर याच्यामध्ये जो आपला डोम शेप आहे, कोण, डायफ्राम, त्याला आपण काय केलं लेकरांनो, फ्लॅट शेप केलं. डोम शेप डायफ्राम कन्वर्ट इनटू फ्लॅट शेप डायफ्राम. पण हा कधी होणार, तर आपल्याला डायफ्रामचं काय करावं लागलं, कॉन्ट्रॅक्शन. मग आपण इथं एक गोष्ट लिहिली बेटा, सर कोणती गोष्ट लिहिली, तर आपण इथं पाहतोय डोम शेप डायफ्राम आपण कशामध्ये चेंज केला बेटा, फ्लॅट शेप by its contraction, बर. पण मला एक गोष्ट इथं सांगा बेटा, आपण काय केला, हा जो आपल्याला दिसतोय डोम शेप जो आहे तो आपण फ्लॅट शेप मध्ये केला, पण व्हॉल्यूम फक्त एका ऍक्सिस न वाढला, अँटेरियर कडून पोस्टेरियर कडे व्हॉल्यूम वाढला. मग इथं आपण काय म्हटलं, डोम शेप डायफ्राम हा फ्लॅट शेप मध्ये झाला, हेन्स व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी इनक्रीज इन अँटेरो पोस्टेरियर ऍक्सिस. मग आपण याला डोम शेप जो होता त्याला फ्लॅट शेप केलं, म्हणजे अँटेरियर कडून पोस्टेरियर कडे व्हॉल्यूम वाढला. पण आता पण वाढू शकतो ना, हे बघा, जेव्हा व्हॉल्यूम वाढतोय रिप्स कुठे येत आहे, वर येत आहे. पण रिप्सच्या मध्ये ज्या मसल आहे लेकरांनो, आपण इथं पाहतोय, सर ही जी आपली थोरॅसिक कॅव्हिटी झाली, या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं सर हा डायफ्राम आहे, पण या दोघांच्या मध्ये आपण पाहिलं सर रिप्स आहे. पण रिप्सच्या मध्ये ज्या मसल प्रेझेंट असतात, या मसलला म्हटलं आपण इंटरकोस्टल मसल. आता आपण इथं काय करणार, कॉन्ट्रॅक्शन करणार, कॉन्ट्रॅक्शन ऑफ. आता याच्यामध्ये पण दोन प्रकारच्या मसल आहे,
एक झाली बेटा एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आणि आतली जी आहे तिला म्हणतो इंटरनल इंटरकोस्टल मसल. परत एकदा बाहेरची जी आहे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. अरे इथं दोन प्रकारच्या मसल दिसताय तुम्हाला दोन रिबच्या मध्ये. अरे या ज्या दोन रिब आहे ना या दोन रिबच्या मध्ये कोणत्या मसल आहे लेकरांनो इंटरकोस्टल मसल. पण या पण किती टाईपच्या आहेत दोन एक एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आणि एक इंटरनल इंटरकोस्टल मसल. पण इथं आपण कॉन्ट्रॅक्शन कोणाचं करणार कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. काही अडचण लेखताना नाही. मग कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जर वाढलं तर इथं काय होणार बेटा ज्या रिब आहे हे बघा एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन झालं या ज्या रिब आहे आणि हा स्टर्नम आहे हा बघा कुठं शिफ्ट होतो अपवर्ड शिफ्ट झालं ना बेटा अपवर्ड हे बघा डाऊनवर्ड अपवर्ड शिफ्ट झाला ना. मग ज्या ज्या वेळेस कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल होणार त्या वेळेस रिब्स आणि स्टर्नम कुठं जाणार वर जाणार. वर जाणं म्हणजे लिफ्टअप करणं. काय करणं लिफ्टअप करणं. मग आपण इथं पाहिलं सर काय झालं असा बेटा आपला व्हॉल्यूम वाढला. पहिले असा वाढला आणि आता पहिला असा होता बेटा पण आता एवढा व्हॉल्यूम आपला वाढलाय. मग ही झाली लेकरांनो आपली कोणती साइड व्हेंट्रल साइड आणि ही झाली आपली डॉर्सल साइड. पहिले अँटेरो पोस्टेरियर वाढला आणि आता डॉर्सो वेंट्रल वाढला. आलं लक्षात लेकरांनो. मग इथं काय झालं इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ काय बेटा थोरॅसिक कॅव्हिटी पण लेकरांनो कसा इन डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस. पण यावेळेस काय झालं ज्यावेळेस बेटा आपण डॉर्सो वेंट्रल ऍक्सिस ना व्हॉल्यूम वाढवला त्यावेळेस काय झालं वेन कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल देन रिब्स अँड स्टर्नम लिफ्ट अप. मग आपण इथं लिहू शकतो बेटा काय लिहू शकतो लक्ष द्या लेकरांनो आपण याच्यामध्ये काय लिहू शकतो. मग एक नोट आपण इथं लिहिणार बेटा नोट म्हणून लिहिणार वेन कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल then ribs and sternum lift up. हे खूप महत्वाचं आहे बेटा. आपण याच्यामध्ये जे पाहिलं ना हे जे सेंटेन्स तुम्हाला दिसतंय बेटा हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. ज्या ज्या वेळेस बेटा आपण एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जे आहे यांचं कॉन्ट्रॅक्शन करतो त्यावेळेस आपल्या रिब्स आणि स्टर्नम काय होणार लिफ्टअप होणार. चला याला शॉर्ट मध्ये आपण डिस्कस करू. इथपर्यंत काही प्रॉब्लेम का. आपण इथं घेतला सर्वात पहिले सर एका जणाचं म्हणणं आहे सर हे काय हे म्हणजे काय हे म्हणजे थोरॅसिक कॅव्हिटी. आल्या लक्षात लेकरांनो काय म्हटलं आपण याला थोरॅसिक कॅव्हिटी. इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले आपण काय केलं डोम शेप होता तो फ्लॅट शेप केला डायफ्राम. डोम शेप डायफ्राम कन्वर्ट इनटू फ्लॅट शेप डायफ्राम. मग त्याच्यामुळे काय झालं अँटेरो पोस्टेरियर व्हॉल्यूम वाढला. नंतर आपण काय केलं एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन केलं. रिब्स आणि स्टर्नम काय झालं अपवर्ड मूव्ह झाल्या आणि अपवर्ड मूव्ह होणं त्याला आपण काय म्हटलो लिफ्टअप म्हटलो. मग आपण दोन गोष्टी इथं लिहून घेऊ बेटा. सर्वात पहिली गोष्ट आपण याच्यामध्ये लिहू सर काय पहिली कंडिशन वेन डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच काय डोम शेप कन्वर्ट इनटू फ्लॅट शेप देन व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी increase in कशी बेटा anterior posterior axis. increase in a anterior posterior axis. बर पहिला पॉइंट क्लिअर झाला. बर दुसरा पॉइंट when
एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल contract, then rib and sternum, rib and sternum lift up, lift up म्हणजे move upward डायरेक्शन, आणि अपवर्ड डायरेक्शन ना मूव्ह झाल्यामुळे हे इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ thoracic cavity, thoracic cavity in dorso ventral ऍक्सिस. आलं लक्षात? सर्वात पहिले आता आपण काय केलं, लंग्सचा व्हॉल्यूम वाढवण्याच्या ऐवजी थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढवला. मग आपण 3 नंबर पाहिलं. आता काय झालं, इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटी, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढल्याच्या नंतर काय झालं, इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ लंग्स, इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ लंग्स. लंग्सचा व्हॉल्यूम वाढला तर काय झालं, लंग्सचा जसा व्हॉल्यूम वाढला बेटा तर काय झालं, डिक्रीज द प्रेशर, प्रेशर इन अ लंग्स. लंग्स मधलं प्रेशर जर कमी झालं तर पुढं काय होणार, लंग्स मधलं प्रेशर कमी झालं, आपला रूल काय सांगतो, मुवमेंट ऑफ गॅसेस फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. मग आपण इथं पाहिलं बेटा काय झालं, मुवमेंट ऑफ गॅसेस, movement of gases from कुठून कुठे सर, फ्रॉम ऍटमॉस्फियर टू लंग्स. आणि ऍटमॉस्फियर मधून लंग्स कडे जर गॅस गेला त्यालाच आपण काय म्हणतोय लेकरांनो, सर काय म्हणणार आपण त्याला, एक्झॅलेशन की इनहॅलेशन, त्याला आपण म्हणतोय लेकरांनो इनहॅलेशन. आलं लक्षात बेटा सगळ्यांना? काही अडचण कोणाला? खूप महत्वाचं आहे बेटा, कळतंय का रे, कळतंय का बेटा सगळ्यांना? कमेंट मध्ये सांगा. चलो बेटा, चला याच्यामध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं, सर हे झालं आपली कोणती साईड, याला म्हटलो लेकरांनो आपण सर, याला म्हटलो व्हेंट्रल, पाठीमागची डॉर्सल, अँटेरियर आणि पोस्टेरियर. सर्वात पहिले डोम शेप डायफ्राम कन्वर्ट इनटू फ्लॅट शेप डायफ्राम, डोम शेप कन्वर्ट इनटू फ्लॅट शेप. मग हा डोम शेप फ्लॅट शेप मध्ये जर कन्वर्ट झाला तर मग मला सांगा व्हॉल्यूम कसा वाढला, अँटेरो पोस्टेरियर. डॉर्सो व्हेंट्रल जर झाला व्हॉल्यूम कसा वाढला लेकरांनो, म्हणजे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल जर लेकरांनो आपण पाहिल्या या कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे मला सांगा बेटा काय झालं, रिब्स आणि स्टर्नम जे लेकरांनो हे लिफ्टअप झालं. त्यामुळे पहिला असं होतं तर आता असं झालं, म्हणजे व्हॉल्यूम काय झाला, वाढला. थोरॅसिक कॅव्हिटीचा जर व्हॉल्यूम वाढला तर लंग्सचा व्हॉल्यूम वाढणार आहे, आणि लंग्सचा व्हॉल्यूम जर वाढला तर लंग्स मधलं प्रेशर कमी होणार, आणि प्रेशर जर कमी झालं बाहेरची हवा आत येणार, बाहेरची हवा आत येणे याला आपण काय म्हटलं लेकरांनो, इनहॅलेशन. काय म्हटलं बेटा, इनहॅलेशन. कळालं बेटा सगळ्यांना? अरे हो की नो? ऋषिकेश गिरी कोणत्या बॅच मध्ये बेटा तू? ऋषिकेश गिरी कळालं का? चला बेटा आता इकडे लक्ष द्या सगळेजण. ही जी गोष्ट आपण पाहिली आता यामध्ये सर आपण ब्रीदिंग म्हणजे काय ही गोष्ट कळून घेतली. ब्रीदिंग म्हणजे नेमकं काय लेकरांनो, इनहॅलेशन आणि एक्झॅलेशन. मग इनहॅलेशन म्हणजे बाहेरची हवा मध्ये घेण्यासाठी मला काय करावं लागेल, तर सर्वात पहिले मधलं प्रेशर कमी करावं लागेल. मधलं प्रेशर जर कमी करायचं असलं तर सर्वात पहिले मला काय करावं लागेल, लंग्सचा व्हॉल्यूम वाढवावं लागेल. का? व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द प्रेशर, या प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम.
मग हे जर मला जर प्रेशर मधलं कमी करायचं असलं, लंगचा व्हॉल्यूम काय करावं लागेल लेकरांनो, वाढवावं लागेल. लंगचा व्हॉल्यूम जर मला वाढवायचा असला तर मला सर्वात पहिले काय करावं लागेल लेकरांनो, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढवावं लागेल. थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम जर मला वाढवायचा आहे तर मला डोम शेप डायफ्राम त्याला कॉन्ट्रॅक्ट करून फ्लॅट शेप करावं लागेल आणि एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलला कॉन्ट्रॅक्ट केल्याच्या नंतर लेकरांनो तिथं काय होणार, रिब्स आणि स्टर्नम लिफ्टअप होणार. मग हे असं झाल्याच्या नंतर मग काय झालं सर, असं झाल्यामुळे काय झालं बेटा, तर आपण पुढे बघू. लंगचा व्हॉल्यूम, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढला, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम वाढल्याच्या नंतर लंगचा व्हॉल्यूम वाढणार, लंगचा व्हॉल्यूम वाढला म्हणजे प्रेशर कमी होणार आणि बाहेरची हवा आत येणार. आता याच्या उलट आपण करणार. सर हे झालं इनहॅलेशन. आता एक्झॅलेशन साठी आपल्याला काय करावं लागेल, एक्झॅलेशन आपण बघणार लेकरांनो. आपण आता इथं एक्झॅलेशन साठी सर्वात पहिले काय करणार, एक्झॅलेशन. एक्झॅलेशन साठी आपण काय करणार, म्हणजे आपली हवा आपल्याला बाहेर काढायची. म्हणजे इथं काय करावं लागेल आपल्याला, रिमूव्हल ऑफ एअर फ्रॉम lungs to atmosphere. lungs to atmosphere मला काय करायचंय लेकरांनो, हवा मूव्ह करायची. म्हणजे मुवमेंट ऑफ एअर फ्रॉम lungs to atmosphere, याला आपण काय म्हटलं, एक्झॅलेशन. मग याच्यासाठी गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन. आपण ऍटमॉस्फिअरचं बदलू शकतो का, नाही. मग आपल्याला जर मधलं प्रेशर वाढवायचं जर असलं, मग याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मधलं प्रेशर वाढवावं लागेल. मधलं प्रेशर वाढवायचं म्हटलं तर लंग्स मध्ये प्रेशर वाढवावं लागेल. लंग्सचं प्रेशर वाढवायचं म्हटलं लंग्सचा व्हॉल्यूम काय करावं लागेल, कमी करावं लागेल. आणि लंग्सचा व्हॉल्यूम जर कमी करायचा असला, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम कमी करावा लागेल. मग मला इथं काय करावं लागेल लेकरांनो, फर्स्ट इन्क्रीज द प्रेशर इन अ लंग्स. प्रेशर इन अ लंग्स. पण लंग्सचा प्रेशर कमी करायचा तर मला काय करावं लागेल, इन्क्रीज द, याच्यामध्ये इन्क्रीज नाही, आपल्याला काय करावं लागेल, डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ लंग्स. व्हॉल्यूम ऑफ लंग्स. आणि लंग्सचा व्हॉल्यूम जर मला कमी करायचा जर असला तर डायरेक्ट होणार का, नाही. मग तो कोणावर डिपेंडेंट, डिक्रीज द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी. थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम जर मला कमी करायचा असला तर काय करावं लागेल, तर यामध्ये सर्वात पहिले मला काय करावं लागेल, डोम शेप. याच्यामध्ये आपण सर्वात पहिले पाहणार फ्लॅट शेप कन्वर्ट इनटू डोम शेप. आणि दुसरं काय करावं लागेल, याच्यामध्ये असं झाल्याच्या नंतर काय झालं, तर व्हॉल्यूम कमी झाला. व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी डिक्रीज. बरं, थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम कमी झाल्याच्या नंतर पण हा कसा झाला लेकरांनो, तर आपण पाहिलं सर हा पोस्टेरियर अँटेरियर कमी झाला. आणि दुसरा मला काय करावं लागेल, रिलॅक्स सेशन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल. यामुळे काय झालं, रिब्स and sternum come to its original position. ओरिजिनल पोझिशन आलं लक्षात लेकरांनो. मग आता ओरिजिनल पोझिशनला आलंय, मग काय झालं, व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी काय झालं बेटा, याच्यामध्ये कमी झालं. आणि व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी जर कमी झालं लेकरांनो तर व्हॉल्यूम ऑफ लंग्स पण काय होणार, कमी होणार. आणि व्हॉल्यूम ऑफ लंग्स जर कमी झालं बेटा तर लंग्स मधलं प्रेशर वाढणार. आणि लंग्स मधलं प्रेशर वाढलं, गॅसेस ऑलवेज मूव्ह फ्रॉम lungs to atmosphere is called as exhalation. and breathing म्हणजे काय, एक्झॅलेशन आणि इनहॅलेशन. कळालं बेटा सगळ्यांना, अरे हो की न, कळालं का. चला बेटा, अशा प्रकारे आपण इथं तुमचं बेटा पूर्ण रेस्पिरेशन इन अ ह्युमन बिंग आपण पूर्ण संपवलंय.
एकदा शॉर्ट मध्ये बेटा याचं तुम्हाला सगळ्यांना रिव्हिजन करून देतोय लेकरांनो. मग रिव्हिजन केल्याच्या नंतर आपण बेटा याच्यामध्ये न्यूट्रिशन नावाचा जो पॉइंट आहे तो पूर्ण आपण याच्यामध्ये पाहून घेऊ बेटा. चला इकडे लक्ष द्या बेटा सगळेजण. आपण सर्वात पहिले काय बघतो याच्यामध्ये बघा. आज आपण चालू केलं मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग. मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग मध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं रेस्पिरेशन इन अ ह्युमन. रेस्पिरेशन इन अ ह्युमन मध्ये आपण सर्वात पहिले पाहिलं लेकरांनो पूर्ण स्ट्रक्चर. मग यामध्ये सर्वात पहिलं आपण घेतलं नॉस्ट्रिल. नॉस्ट्रिलच्या नंतर आपण पाहिलं वेस्टिब्यूल. वेस्टिब्यूलच्या नंतर आपण पाहिलं रेस्पिरेटरी पार्ट. रेस्पिरेटरी पार्टच्या नंतर आपण पाहिलं ऑल्फॅक्टरी पार्ट. त्यानंतर इंटरनल लेअर. त्यानंतर आपण घेतलं लेकरांनो त्याचं नाव काय आहे फॅरिंग्स. फॅरिंग्स नंतर घेतलं लॅरिंग्स. लॅरिंग्स नंतर घेतलं ट्रकिया. ट्रकिया डिवाइड इनटू बेटा राइट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय. राइट अँड लेफ्ट प्रायमरी ब्रॉन्काय डिवाइड इनटू सेकंडरी ब्रॉन्काय. सेकंडरी ब्रॉन्काय डिवाइड इनटू टर्शरी ब्रॉन्काय. टर्शरी ब्रॉन्काय गिव्स रेस्ट टू द ब्रॉन्क्युल्स. ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युल्स मधला फरक काय ब्रॉन्क्युलची डायमीटर कमी आहे. ब्रॉन्क्युल्स परत डिवाइड झाल्या नंतर टर्मिनल ब्रॉन्क्युल्स लाईक बॅग लाईक स्ट्रक्चर आलं अँड दिस बॅग लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अल्व्हिओलाई. दिस अल्व्हिओलाई इज कव्हर्ड बाय नेटवर्क ऑफ ब्लड वेसल. काही अडचण लेकरांनो तुम्हाला नाही. मग त्यानंतर आपण पाहिलं सर नेमकं ब्रीदिंग कशी करायची. मग मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग जर पाहिलं आपण ब्रीदिंग म्हणजे काय तर ब्रीदिंग म्हणजे आपण पाहिलं एक्सचेंज ऑफ गॅसेस या एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन विथ CO2 प्रोड्यूस बाय सेल बेटा. एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन फ्रॉम एटमॉस्फियर विथ CO2 प्रोड्यूस बाय टिश्यू इज कॉल्ड एज बेटा ब्रीदिंग. मग ब्रीदिंग म्हणजे काय इनहेलेशन आणि एक्झॅलेशन. मग सर्वात पहिले आपण याच्यामध्ये बेटा सर डिफ्युजन म्हणजे काय मूवमेंट ऑफ मॉलिक्यूल फ्रॉम हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन ऑर गॅसेस ऑलवेज मूव फ्रॉम हाय पार्शियल प्रेशर टू लो पार्शियल प्रेशर. बॉइल्स लॉ आपल्याला काय सांगतो बॉइल्स लॉ सांगतो तुम्हाला जर प्रेशर वाढवायचं असलं तर व्हॉल्यूम कमी करावं लागेल किंवा प्रेशर जर तुम्हाला कमी करायचं असलं तर व्हॉल्यूम वाढवावं लागेल. बाहेरची हवा आपल्याला जर आत घ्यायची असली तर मधलं प्रेशर कमी करण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम वाढवावा लागतो. मग म्हणजे इनहेलेशन करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं मग ब्रीदिंग करायची असली तर चेंज इन अ व्हॉल्यूम ऑफ लंग्स करावं लागतं. आणि चेंज इन अ व्हॉल्यूम ऑफ लंग डायरेक्ट होत नाही त्यासाठी चेंज इन अ व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक कॅव्हिटी करावं लागतंय. मग आपण इथं सर्वात पहिले पाहिलं इनहेलेशन कसं होतं. एक डॉर्सल साइड पाहिली नंतर व्हेंट्रल साइड पाहिली त्यानंतर अँटेरियर पाहिली पोस्टेरियर पाहिली. यामध्ये रिब्स आणि स्टर्नम व्हेंट्रल साइडला पाहिलं. डॉर्सल साइडला आपण पाहिलं वर्टिब्रल कॉलम आणि पोस्टेरियरला आपण पाहिलं त्याचं नाव काय होतं बेटा डायफ्राम. डायफ्राम कसा होता तुमचा डोम शेप. त्याला आपण कॉन्ट्रॅक्ट केलं कसा झाला फ्लॅट शेप. म्हणजे आपण इथं पाहिलं डोम शेप हा रिलॅक्स कंडिशनला असतो आणि फ्लॅट हा कॉन्ट्रॅक्ट कंडिशनला असतो. कॉन्ट्रॅक्ट झाल्याच्या नंतर व्हॉल्यूम वाढला पण कसा वाढला अँटेरियर कडून पोस्टेरियर कडे वाढला म्हणून आपण म्हटलं इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ लंग्स. पण कसा वाढला लेकरांनो अँटेरो पोस्टेरियर ना वाढला. पण एवढ्यानेच व्हॉल्यूम कमी झाला का नाही. मग आपण काय केलं दोन रिबच्या मध्ये प्रेझेंट असणाऱ्या इंटरकोस्टल मसल दोन प्रकारच्या असतात. बाहेरची एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल आतली इंटरनल इंटरकोस्टल मसल. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं आपण कॉन्ट्रॅक्शन केलं आणि डोम शेप जो आहे तो कशामध्ये कन्वर्ट आपलं सॉरी बेटा डोम शेप फ्लॅट शेप मध्ये कन्वर्ट झाल्याच्या नंतर ज्यावेळेस एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन केलं रिब्स आणि स्टर्नम लिफ्टअप झाल्या. रिब्स आणि स्टर्नम लिफ्टअप झाल्याच्या नंतर व्हॉल्यूम वाढला कसा तर व्हॉल्यूम वाढला लेकरांनो डॉर्सो व्हेंट्रल. मग व्हॉल्यूम वाढल्याच्या नंतर लंग्सचा व्हॉल्यूम वाढला. लंग्सचा व्हॉल्यूम वाढल्याच्या नंतर प्रेशर जे होतं लंग्स मध्ये ते कमी झालं. मधलं प्रेशर कमी झालं बाहेरची हवा आत जाणार आणि यालाच आपण काय म्हणणार लेकरांनो इनहेलेशन. आपण कंडिशन पाहिला व्हेन डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट मग म्हणजे काय झालं तो डोम शेपचा फ्लॅट शेप झाला. इथे ऍक्सिस वाढला अँटेरो पोस्टेरियर. त्यानंतर आपण पाहिलं एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन जर झालं तर अँटेरो पोस्टेरियर वाढला लेका आपलं याच्यामध्ये पाहिलं डॉर्सो व्हेंट्रल वाढला. त्यानंतर थोरॅसिक कॅव्हिटीचा जो आहे बेटा हा व्हॉल्यूम वाढल्याच्या नंतर लंग्सचा वाढला प्रेशर कमी झालं मूवमेंट ऑफ गॅसेस झालं. त्यालाच आपण म्हटलो इनहेलेशन. एक्झॅलेशन म्हणजे काय मधली हवा बाहेर टाकणे. मग त्यासाठी आपल्याला लंग्सचं प्रेशर काय करावं लागेल वाढवावं लागेल. लंग्सचं प्रेशर डायरेक्ट वाढत नाही हो सर. लंग्सचं प्रेशर वाढवण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम लंग्सचा कमी करावं लागेल. लंग्सचा व्हॉल्यूम आपल्याला कमी करण्यासाठी डायरेक्ट तो चेंज होतो का नाही थोरॅसिक कॅव्हिटीचा व्हॉल्यूम आपल्याला कमी करावा लागला. थोरॅसिक
कॅव्हिटीचा व्हॉल्यूम लेकरांनो कमी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं, फ्लॅट शेप जो डायफ्राम होता त्याला डोम शेप करावं लागलं, म्हणजे याला आपल्याला आपल्या डायफ्रामला रिलॅक्स करावं लागलं, मग व्हॉल्यूम कमी झाला. आणि रिलॅक्सेशन ऑफ कोणाचं केलं, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसलचं केलं. त्याच्यामध्ये काय झालं, रिब्स अँड स्टर्नम परत ओरिजिनल पोझिशनला गेल्या, म्हणजे व्हॉल्यूम कमी झाला. आणि व्हॉल्यूम जर बेटा थोरॅसिक कॅव्हिटीचा कमी झाला तर लेकरांनो कोणाचा कमी होणार, लंग्सचा कमी होणार. आणि लंग्सचा व्हॉल्यूम कमी झाला तर लंग्सचं प्रेशर वाढणार. आणि वाढलेल्या प्रेशर कडून कमी प्रेशर कडे काय जाणार, गॅस इज कॉल्ड ॲज एक्झॅलेशन. एक्झॅलेशन आणि इनॅलेशन इज कॉल्ड ॲज ब्रीदिंग. इथंच आपलं कीर्तन आजचं समाप्त झालंय. लगेच बेटा मी आता तुम्हाला एक न्यूट्रिशनचं लेक्चर मॉर्निंग पर्यंत टाकून देतो. आपल्या लक्षात लेकरांनो करत राहा आणि दररोज बेटा सगळेजण लाईव्ह येत राहा. अशाच पद्धतीने आपण एक एक कॉन्सेप्ट बेटा अप्लाइड पद्धतीने घेत राहू. थँक्यू बेटा. सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपापल्या मित्रांसोबत बेटा सगळ्यांसोबत जगद्गुरु टेस्ट सिरीजचा सुपरफास्ट ट्रॅक जो आहे तो सगळ्यांसोबत बेटा डिस्कस करा. थँक्यू बेटा.